देही चविदेही भगवदशा असला देव मात्र परमात्मा कुठं विठीवर उभा टाकलेला आहे, विठीवर उभा टाकलेला आहे. आणि पुरुषोत्तम मात्र भगवंताला पुंडलिकाने सांगितलं, देवा आतापर्यंत मात्र नाना प्रकारच्या अवतारामध्ये नाना प्रकारचा कार्यक्रम मात्र तू केलेला आहेस. कच्छ अवतार, मत्स्य अवतार, वराह अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, प्रत्येक अवतारामध्ये नाना प्रकारचे कार्य केलास. परंतु आता या पांडुरंगाच्या अवतारामध्ये मात्र तू सम उभा टाक. दोन्ही मात्र कमरेवर हात ठेवायचं आणि विठीवर मात्र उभा टाक. ती वीट कोणती आहे सांगितली असतील महाराज पहिल्या दिवशी. भगवंताच्या खालची जी वीट साधी नाही, भगवंताच्या खालची जी वीट आहे ते देव आहे. आणि इंद्रानं मात्र विमानामध्ये बसलेला आहे आणि सोबत मात्र कळतने घेतलेला आहे. मोठ्याला लोकांना मोठं नाद असते आणि वाईट नाद असते. आणि तो विमान मात्र यावेळेस ऋषी आश्रमापाशी मात्र आलेला आहे. इंद्र बैसला विमाने सवी अप्सरा घेऊन किडा करता शेगणी लाजवणे असे ना, सवी घेऊन वारांगणा विमान घेऊन गगना उल्लंघोनी साधू सजना तरी आठाना उन्मते. असं मात्र वाईट छाया, वाईट दृष्टी, वाईट गाणं, वाईट राहणं, वाईट खाणं हे इंद्राचं होतं. कळालं का? इंद्र कसला होता? 33 कोटी दिवाचा राजा होता आणि इंद्राच्या गाडीला 21 दिवे होते. किती? 21. आता एक दिव्याचा राजा माझ्या एवढं खोटं नाही म्हणलंय आणि ती तर 21 दिवसाचा बाबा आहे. त्याला किती अभिमान असेल. आणि तो अभिमानामध्ये मात्र सोबत मात्र बाया घेतला आणि गायन करत जाऊ लागला. ती वाईट छाया आश्रमांच्या, ऋषी आश्रमांच्या यज्ञावर पडलेली आहे. ऋषीने पाहिलं, ऋषीला राग आला. बैमान इंद्रा, अरे वाईट छाया मात्र यावेळेस तू आमच्या यज्ञावर घातलास, तू दगड होऊन पडशील, शिळा होऊन पडशील. आणि इंद्रानं मात्र श्राप घेतला. शेवटी इंद्र खाली उतरला आणि म्हणू लागला, ऋषीवर्या मी अपराधी कर्महीन बुद्धिबंध बुद्धी तुझ मी नाही आठवली का ती वाजे कृपा निधी बाई बापा. अपराधी आहे, कर्महीन आहे, दुष्ट आहे, परमात्मा आणि काही करा आणि मला मात्र उशाप द्या. इंद्रानं सांगितल्याबरोबर ऋषीला दया आली. 1000 वर्षेपर्यंत मात्र तू दिंडीरवणाच्या ठिकाणी मात्र पडणार आहेस. आणि पडल्याबरोबर पहिल्यांदा मात्र यावेळेस तुझ्या शापजन्य शरीराला मात्र पुंडलिकाचा हात लागणार आहे. आणि पुंडलिकाचा हात लागल्याला या ती वीट मात्र पुंडलिकाने टाकणार आहे आणि त्या विठेवर मात्र पुरुषोत्तम भगवंताला मात्र उभं करणार आहे आणि तुझ्या शापजन्य शरीराचा उद्धार होणार आहे. ती वीट आहे. म्हणून असो ऐसा कोटी आठवची नाही, देही चिवदेही भगवतच्या सर्व सुकले आलो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलतो विढोबार. Yeah.